श्रोते तेच आहे, मग फरक काय व्हायलाय? ते म्हणले एक श्रोता इथं कमी दिसतोय. म्हणले कोण? मंबाजी बुवा दिसत नाहीत. मंबाजी बुवा कान्होबा जरा तापड स्वभावचे होते. ते म्हणले दादा त्या मंबाजीचं नाव कीर्तनात घ्यायचं नाही. मी त्याला मारण्याकरता निघालो होतो, पण तुम्ही अडवलं म्हणून तो वाचलाय. त्याचं नाव कीर्तनात घ्यायचं नाही. तुमचा अपमान केलाय, तुम्हाला मारलंय. मुक जनावर सुटला असेल दाव्यातून, गेला असेल हिरवळीला, थोडीशी केलं असेल नुकसान, याच्याकरता तुम्हाला एवढं मारावं? तुकाराम महाराज म्हणले कान्होबा एवढं राग करू नये, मोठा माणूस आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून झाली असेल चूक, आपण या ठिकाणी मोठ्या मनानं त्यांना क्षमा करावी. तू ठोबा रुक्माईचं भजन घे, मी मंबाजीकडे जाऊन येतो. जाता जाता गरम तेल केलं, वाटीत घेतलं. हे ऐकताना बरं वाटायलंय आपल्याला, पण प्रसंग जर आपल्यावर आला तर किती अवघड आहे. हा, किती अवघड. ऐकताना बरं वाटतं हो, परंतु ज्यानं भर चौकामध्ये अपमान करून मारलंय, त्याच मंबाजीच्या दारामध्ये तुकोबाराय गेले, कडी वाजवली. मंबाजी वा उठा. तुकाराम महाराजांचा आवाज कानावर पडल्याबरोबर मंबाजीला पश्चाताप झाला. ज्या व्यक्तीला दुपारी कारण ज्या हाताने तुम्ही मारलंय त्या हाताला या ठिकाणी त्रास होत असेल, बहुतेक खोबा दुखत असेल, त्याच्यामुळे गरम तेल लावलं की बरं वाटेल, आणि बरं वाटलं की कीर्तन ऐकलंही बरं वाटेल. चला कीर्तनाला. मला वाटतंय एवढा अपराध एवढा असणारा या ठिकाणी मारलेला असतानाही त्यांच्याबद्दल अंतकरणामध्ये क्षमाभाव निर्माण होतो. त्याच व्यक्तीला खऱ्या अर्थानं झुंजार म्हणावं. विठ्ठल क्षमा, दया आणि शांती या शस्त्राचा वापर करून त्यांनी जगाला आपलंस केलं. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तुझी साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. अशी वृत्ती ज्यांची आहे. दया करणे जे पुत्रासी, तेची दास आणि दासी. जी अंतकरणामध्ये दया लेकराबद्दल आहे, तीच असणारी दया सर्वसामान्यामध्ये ज्याच्या अंतकरणात आहे, तो कोबाराय त्यांना झुंजार म्हणतात. झुंजार ते एक विष्णुदास जगी. आता आंतरशत्रू कोणते आहेत? आतमध्ये 6 शत्रू आहेत महाराज. काकड्यामध्ये वासुदेव प्रकरण येतं, आणि वासुदेव प्रकरणामध्ये कान्होबारायाचा एक वासुदेव आहे. ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, कुंपा करती पोखर, याचा नका करू अंगीकार. त्याच्यामध्ये अहंकार नावाचा शत्रू आणि काम नावाचा शत्रू आतमध्ये आहे. पहा, तो फार ताकदवान. किती ताकदवान! भल्या भल्यांना त्यांनी गारद केलंय. भल्या भल्यांना काम आणि क्रोधानं भल्या भल्याला गारद केलंय. यादी सांगत असताना आमच्या एकनाथ महाराजांनी यादी दिली. कामाजी कोतवाल याने नाडले बहुतासी, कामाजी कोतवाल याने नाडले बहुतासी, हरिहराची आबरू घेतो भय नाही जाती, ओ हरिहराची आबरू घेतो भय नाही जाती. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी. कुणा कुणाला नाडिलं? हरिहरासी आबरू घेतो भय नाही जासी. जमदाग्नी दुर्वास कैसे महान महान ऋषी, क्रोधाची फौजदार तूही मिळाल्या त्यासी. जोहार माय बाप जोहार, मी काया पुरीचा. कोतवालाचं नाव आहे काम, आणि फौजदाराचं नाव आहे क्रोध. काम आणि क्रोध नावाचे कोतवाल आणि फौजदार, त्यांच्या समोर जर एखादा गुन्हेगार गुन्हा करत असताना जर दिसला, तर मग तो किती उंचीचा आहे ते पाहत नाही, त्याला मध्ये टाकल्याशिवाय राहत नाही. हे काम आणि क्रोध आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग.
विषय दरीचे वाग आणि भजन मार्गीचे मांग मारक हे. ज्ञानोबराय सांगतात एवढे सामर्थ्यशाली हे काम आणि क्रोध आहेत. पण या काम आणि क्रोधाला ज्याने अळवलं त्यांना काय म्हणावं, तर त्यांनाच म्हणावं झुंजार. कामाला ज्याने अळवलं, कारण एक सुंदर एकनाथ महाराजांचं भारुड आहे. यडका मदन केवळ पंचानन, खडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारली गदा घेतला प्राण, खडक मारली शंकरा केला ब्रह्म याचा मातेरा, इंद्रचंद्रादी भेदारा लाविला जेने, भस्मासुर मुकला प्राणासी, तेची गती झाली वालीची, विश्वामित्रा सारखा ऋषी नाडीला जेने. मग या भल्या भल्यांना येडक्यानं धडक मारली. तुकाराम नाथ महाराज म्हणतात या ताकदवान येडक्याला ज्यानं बांधलं तो झुंजार आहे. आणि त्यांचं नाव आहे सुखदेवाचे ध्यान करोनी, येडकानला आकळोनी, एका जनार्दनी बांधला चिरणी, केवळ पंचानन तो खरा झुंजार आहे. आता साजने झाले मी आता साजने झाले मी संगा, नवऱ्याचा सोडिया नवऱ्याचा सोडिया संगा, कोणये सोडियले काम कोणये सोडियले मारा, बोकडा मार्ग सुरंग केला, बोकडा मार्ग सुरंग, केला बोकडा मार्ग सुरंग. एवढंच बचन पुन्हा जोगवा कशाला मागायचा आहे, सांगायचं प्रमाण एवढंच लागणार आहे आपल्याला. कोणतं, आता साजने झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग, काम क्रोध हे सोडियले, केला मोकळा मार्ग सुरंग. हे ज्यांनी केलं त्यांना तुकोबाराय म्हणतात झुंजार. झुंजार ते एक विष्णुदास जगी, आणि पाप पुण्य अंगे नातळे त्या. पाप आणि पुण्याचा संबंध त्यांना येत नाही का. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आणि लागो निधी पाप पुण्य. त्यांच्या अंगाला पापही स्पर्श करत नाही आणि पुण्याची गरज नाही का. पुण्याची गण हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, कोण करी. लागो नेदी पाप पुण्यांगा, पाप स्पर्श करत नाही आणि पुण्याची त्यांच्याकडे उणीवच नाही. एवढंच नाही, तुकाराम महाराज म्हणतात त्या झुंजार विष्णुदासांचं जर नाव आपण घेतलं तर आपल्याला पुण्य होईल, पुण्यवंत व्हावे. सज्जनाचे नाव, अशा सज्जनाचं नाव जर आपण घेतलं तर पुण्यवान होत नाही, उलट पुण्यवंत होत. पुण्यवान वेगळा आणि पुण्यवंत वेगळा आहे. पुण्यवंत जर व्हायचं असेल तर अशा सज्जनाचं नाव घ्यावं. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. ते सतत काय करतात, त्यांच्या अंतकरणामध्ये सतत काय आहे. गोविंद आसनी, गोविंद आसनी, गोविंद शयने, गोविंद आसनी, गोविंद आसनी, गोविंद आसनी, आसनी, गोविंद शयने, गोविंद आसनी,
गोविंद सनी गोविंदासनी गोविंदासनी गोविंदाशयनी गोविंदासनी गोविंद मनी बैसलासे गोविंद मनी बैसलासे गोविंद मनी बैसलासे गोविंद मनी बैसलासे गोविंद 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 शयने गोविंदामणी बैसलासे गोविंदामणी बैसलासे गोविंदामणी बैसलासे गोविंदामणी बैसलासे गोविंदाशनी आशनी गोविंदाशनी आशनी गोविंदाशनी 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 गोविंदासनी गोविंद शयनी आणि गोविंद त्यामणी बैसलासे एकच छंद त्यांना गोविंदाचा लागलेला असतो. माझ्या मनाला छंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद सातत्यानं गोविंद त्यांच्या सहभाग मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी आणि जागृत स्वप्नी पांडुरंग गोविंद त्या मनी बैसलासे मनी गोविंद बैसलासे. या गुरुजी वर या विठ्ठल 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 जागृत स्वप्नी पांडुरंग अशी वृत्ती त्या महात्म्यांची त्या विष्णुदासांची झालेली असते. तर परमात्मा सदैव त्यांच्या मागे संग आसनी शयनी आणि घडे भोजन गमनी. आसनी शयनी संग भोजनी गमनी संग. एकदा नारदांनी देवाला विचारलं, सोबत महादेव आहे आणि देवाचा राजा इंद्र, हे तिघजण एक ठिकाणी असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारलं, देवा एक विचारावं का? म्हणजे विचारा. एवढी सुंदर सोन्याची द्वारका निर्माण केली आहे, काय द्वारकेत उणीव आहे? सगळ्या गोष्टीनं संपन्न परिपूर्ण असणारी द्वारका, उणीव कोणतीच नाही. मग द्वारकेत कमी आणि हस्तिनापूरमध्ये तुम्ही जास्त दिसता. हस्तिनापूरमध्ये जास्त तुमचा काळ चाललाय, द्वारकेत कमीच तुम्ही दिसता. हस्तिनापूरमध्येच का वेळ तुमची जास्त जाते, तिथं का तुम्ही असता? त्याचं उत्तर भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, हे तुमचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर मी आज देणार नाही, योग्य वेळ आल्यानंतर ते. त्याच्यात 5-6 महिने निघून गेले आणि 5-6 महिने निघून गेल्यानंतर हे विसरून गेले तिघही. इंद्र विसरले, महादेव विसरले आणि नारदजी विसरले. आपण काय विचारलं होतं देवाला, तुम्ही हस्तिनापूरमध्ये का दिसता जास्त, हे विचारलं. हे विसरूनच गेले तिघजण. पावसाळा लागला आणि नारदांचं आगमन झालंय द्वारकेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा चेहरा जरा सुकलेला दिसला आणि नारदाने विचारलं, देवा चेहरा जरा सुकलेला दिसतोय, कारण काय? देवानं सांगितलं, नारदा डोकं दुखायले. म्हणले मग झेंडू बाम आणायचा का कृषीन आणायची, का अमृतांजन आणायचं का केसरी बाम आणायचा, का टायगर बाम आणायचा का सम्राट बाम आणायचा, नेमकं आणायचं काय? औषध कोणचं? म्हणले हे बाम वगैरे काही करत नाहीत, गोळी टॅबलेट काही करत नाही, याला एकच उपाय आहे. म्हणले कोणता? माझं डोकं लगेच राहतं
अर्जुन पाहिला याच्यावरचं औषधच काय आहे? अर्जुन. मला अर्जुनाची भेट झाली की माझं डोकं दुखणं बंद होत. नारदजी म्हणले काळजी करू नका, आत्ता हस्तिनापूर मध्ये जातो आणि अर्जुनाला घेऊन येतो. ठीक आहे. नारदजी हस्तिनापूर मध्ये गेले, चौकशी केली, कुठं आहेत अर्जुन महाराज? ते म्हणले अर्जुन महाराज शयन कक्षामध्ये झोपलेले. नारदजी शयन कक्षात गेले. ऐका काय नवल आहे, अर्जुन घोरतोय, आवाज कमी करा, परंतु रोमा रोमातून मात्र गोविंद गोविंद भजन आहे आणि तेही स्वरात आहे. स्वरामध्ये भजन चालू आहे. नारदानी इकडे तिकडे पाहिलं, होम थिएटर तर दिसत नाही, साऊंड बॉक्सही नाही, मग आवाज यायलाय कुठून? तर रोमा रोमातून अर्जुनाच्या तो आवाज येत होता भजनाचा, गोविंद 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 गोविंद. नारदांना एवढा आनंद झाला. प्रवासामध्ये खुंट्या फिरल्या होत्या, कशाच्या? विण्याच्या. मणी खालीवरी झाले होते. असा स्वर यंत्र भेटणार नाही. त्या स्वरामध्ये अगोदर नारदाने विणा लावून घेतला आणि विणा चांगला स्वरात लावला. अर्जुन झोपेमध्ये पुढे गोविंद गोविंद भजन म्हणतोय आणि पाठीमाग नारद साथ संगत करू लागले. पण याच्यामध्ये गेले 3 दिवस. आपण कशा करता आलो हेच विसरून गेले. कोण? नारदजी. इकडं 3 दिवसानंतर द्वारकेमध्ये देवाचा राजा इंद्र आलाय. इंद्रानेही देवाला तेच विचारलं, चेहरा सुकलाय देवा, काय कारण? ते म्हणले डोकं दुखायलंय. म्हणले उपाय? अर्जुनाला आणावं लागेल. इंद्र म्हणला काळजी करू नका, आता जातो अर्जुनाला घेऊन येतो. देव मनातल्या मनात म्हणतायत 3 दिवस झाले एक जण आणाय गेले, आणखी आलं नाही. गुंडाई तिकडेच आहे, गोपनही तिकडेच आहे. ते म्हणले मी आणतो. इंद्र महाराज द्वारकेमध्ये आले, चौकशी केली. अर्जुन झोपलेला आहे. शयन कक्षात प्रवेश केला. अर्जुन पलंगावर झोपलाय. झोपेमध्ये भजन सुरू आहे. पाठीमागे साथ संगत करण्याचं काम नारदजी करतायत. गायक चांगले आहेत, पण इथं एकच उणीव आहे. कशाची? वादकाची. लगेच इंद्रानं पकवाज मागून घेतला आणि इंद्र पकवाज वाजवू लागला. सुंदर गायन, इंद्राचं पकवाज. इंद्राला 3 दिवस झालं तिकडे थांबून, नारदाला 6 दिवस झालं. आता भगवान शिवशंकर द्वारकेत आलेत. द्वारकेत आलेल्या शिवशंकराने विचारलं भगवंताला, देवा चेहरा सुकलेला दिसतोय. म्हणजे डोकं दुखायलंय, औषध? अर्जुन. भगवान शंकर म्हणले काळजी करू नका, आता जातो घेऊन येतो. मनातल्या मनात देव म्हणले दोघं तिकडेच गेलेत, आणखी आले नाही. एकाला 6 दिवस झाले, एकाला 3 दिवस झाले. भगवान शिवशंकर द्वारकेत आले. चौकशी केली. अर्जुन झोपलेला आहे. शयन कक्षात प्रवेश केला. अर्जुन झोपेत पुढे म्हणतोय, पाठीमाग नारदजी म्हणताय. मृदंग वाजवण्याचं काम इंद्र करतायत. गाणारे सुंदर आहेत, वाजवणारा सुंदर आहे. नटराज रूप घेतलं आणि भगवान महादेव नाचू लागले. महाराज नाचता नाचता महादेवाला 3 दिवस झालं, इंद्राला 6 दिवस झालं आणि नारदाला 9 दिवस झालं. आपण आलोत कशा करता हेच विसरून गेले. आणि मग देवाने विचार केला, आता वेळ आली आहे त्यांच्या उत्तर देण्याची, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायची आता वेळ आली आहे. आणि भगवान तिथं आले आणि आल्याबरोबर तिघही रंगून गेलेले आहेत. अर्जुन मात्र झोपलेला आहे. पहिलं काम केलं भगवंतानं, अर्जुनाच्या उशापाशी जाऊन अर्जुनाच्या मस्तकावर हात फिरवला आणि बाळा अर्जुन उठ. उठ म्हणल्याबरोबर अर्जुन उठले. अर्जुन महाराज उठल्याबरोबर त्यांचं भजन पुढचं बंद झालं. आता पुढचा म्हणणारा जर बंद झाला असेल, त्यानं जर थांबवलं असेल म्हणणं, तर मागल्याला म्हणता येत नाही. मग नारदाचंही म्हणणं बंद झालं. आता गायकाने जर बंद केलं तर पकवाजाला वाजवता येत नाही. पकवाजाची बोट थांबले. इंद्र महाराजांनी बंद केलं. आता इंद्र महाराजांनी पकवाज वाजवणं बंद केल्यानंतर राग आला कुणाला? भगवान शिवाला. कारण नाचणाऱ्याला जर वाद्य बंद झालं तर सगळ्यात मोठा राग येतो. पहा त्या आकाड पुस महिन्यात बजाव मारा. आता ते काय सांगायची गरज, तिकडे जाऊ नका, चला इथंच सांगायचं. बजाव म्हणतं ते सारखं सारखं, त्याचं म्हणजे लक्षच त्याच्यावर असतं. ते नृत्य करणारे महादेव महाराज हृदयमान झाले. कुणी बंद केलं, कुणी बंद केलं, कुणी बंद केलं? तेवढ्यात भगवान कृष्ण परमात्मा पुढे आले आणि ते म्हणले, माय बाप मी बंद केलंय. भगवान तुम्ही इथं कसं काय? त्यावेळी भगवंताने तिघांनाही विचारलं, नारदजी, इंद्र महाराज, भगवान तुम्ही तिघ जण इकडे कसं काय आला? ते ताण द्यायले डोक्याला, परंतु त्यांना कळच ना आपण इथं आलोत कशा करता. भगवान शिवशंकर म्हणले, कैलास सोडून मी इथं आलो असेल का? स्वर्गाचा राजा इंद्र म्हणतो मी इथं का आलो असेल? एक क्षणभर एक ठिकाणी न थांबणारा नारद इथं कस काय थांबला असेल? तिघालाही उत्तर सापडेना. भगवान कृष्ण परमात्मा हसले. ते म्हणले, तुम्ही तिघांनी 6 महिन्यापूर्वी मला विचारलं होतं,
द्वारका सोडून तुम्ही हस्तिनापूरमध्ये का असता? त्याचं उत्तर हेच आहे, अहो तुम्ही अर्जुनाचं भजन ऐकून स्वतःला विसरून गेलात. अहो अर्जुन ज्याचं भजन करतोय तो मीच आहे, तो गोविंद मीच आहे. म्हणून मी मला विसरतो आणि या अर्जुनाच्या माग पुढे धावतो. गोविंद आसनी, गोविंद शयनी आणि गोविंद त्या मनी बैसला असे विठोबा कुमार 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 असे ते विष्णुदास महाराज. त्यांचं विशेषत्व तुम्ही आम्हाला सांगितलं, पण त्यांचं काही बाह्य लक्षण सांगा ना. तुकोबारायने त्यांचं बाह्य लक्षण त्या झुंजार विष्णुदासांचं बाह्य स्वरूप असणारं या ठिकाणी सांगितलं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. ऊर्ध्व पुंड्व भाळ कंठी शोभे माळ, ऊर्ध्व पुंड्व भाळ कंठी शोभे माळ, भाळ कंठी शोभे माळ, ऊर्ध्व पुंड्व भाळ कंठी कापीज कलिकाल दया भेन, कापीज कलिकाल दया भेन, कापीज कलिकाल दया भेन, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी, कापीज कलिकाल दया भेन, कापीज कलिकाल दया भेन, कापीज कलिकाल दया भेन, गोविंद आसनी गोविंद गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद कलिकाल दया भेने, ओ पुंडव भाळ कंठी शोभे माळ, कापीज कलिकाल दया भेने. त्या विष्णुदासांचे काही बाह्य लक्षण सांगितले तुकोबारायने, काही बाह्य स्वरूपाचं वर्णन केलं. ऊर्ध्व पुंड्र भाळ आणि कंठी शोभे माळ, ज्याने कपाळावर गोपीचंदन असणारा या ठिकाणी लावलेला आहे आणि गळ्यामध्ये माळ घातलेली आहे. बोरमाळ लिंबोळी माळ नाही, तुळशी माळ आहे. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. हाय, असं हे बाह्य लक्षण त्यांचं आहे. पण याच्यावर एक शंका निर्माण होते. महाराज गोपीचंदनाचा टिळा, पंढरपूरला आषाढीला जर गेलो तर चंद्रभागेच्या वाळवंटात सगळे गोपीचंदनाचा टिळा. कारण स्नान करून चंद्रभागेतून बाहेर आलं की टिळा लावणारे तयारच आहे. मग ते सगळेच झुंजार का, सगळेच विष्णुदास का? महाराज म्हणतात तसं नाही. आंतरलक्षणही महत्वाचं आहे. कापे किंवा कापी जे कळी काळ तयारी, त्यांना पाहिल्याबरोबर काळाला धडकी बसते. त्यांना पाहिल्याबरोबर काळ भयभीत होतो, कारण त्यांचं चिंतन, त्यांचं भजनच तसं आहे. काळ महाराज भयभीत होतो. भेदभाव सारोनी घेतला प्रेमाचा गरळा, शुद्ध नाम श्री हरीचे निजमुख लागला चाळा, हरी स्मरणाचे निबळे अंकित केले कलिकाळा, एका जनार्दनी अखंड सुख सोहळा, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा खाधारा आणि कळी काळासी धाकला, जगा काळ खाय आणि आम्ही माता दिला पाय. ही शक्ती, हे सामर्थ्य कुणाचं आहे? त्या विष्णुदासांचं. कारण सातत्यानं त्या भगवंताच्या चिंतनामध्ये त्यांचा काळ चाललेला आहे. म्हणून काळ त्यांना घाबरतो. पहा, काळ त्यांना पाहिलं की भयभीत होतो. विषय व्हावा लागतो देव, आणि देव विषय झाला की काळाची भीती राहत नाही. विषय जर देव झाला
तर काळाची भीती राहत नाही. आता विषय देव होणं म्हणजे नेमकं बाकी डोक्यातच नाहीये ना. विषय येतो त्यांचा झाला नारायण आणि ना आवडे धन जन धन माता. आपल्याला दुसरं काहीतरी मिळालं की आपण ती गोष्ट विसरून जातो. कितीही काही जरी मिळालं तर ती डोक्यातली गोष्ट बाजूला करायची नाही. त्यामुळे विष्णुदासाने गोविंदच बाजूला काढला नाही. काही मिळू द्या. एक प्रसंग सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एका मजुरानं राजाची सेवा केली. राजा सेवेनं प्रसन्न झाला आणि त्यानं चांदीचं एक नाणं त्याला भेट दिलं. तो मजूर आनंदी झाला. उड्या मारत 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 निघाला आणि त्याने विचार केला, नाणं चांदीचं आहे, किंमत आहे, आपली झोपडी आहे, झोपडीमध्ये हे नाणं सुरक्षित राहणार नाही. मग काय करावं? हे नाणं सुरक्षित राहिलं आणि पुढे चलून कामाला येईल याच्याकरता हे नाणं कुठं ठेवावं कुठं ठेवावं. वाटेतच राजाचाच पडका वाडा बघितला आणि त्या पडक्या वाड्यामध्ये त्या मजुरानं ते नाणं ठेवलं, त्या तरुणानं पुरून आणि आलं घरी. 5-6 महिन्याचा काळ गेला. योगायोग जुळून आला आणि त्याचं लग्न झालं. त्या तरुणाचं लग्न झालं. येती जातीचा कार्यक्रम संपला आणि पत्नीशी संवाद करत असताना सहज त्यानं विचारलं पत्नीला, तू काय आणलं तुझ्या बापाकडून? त्यावेळी त्या पत्नीनं सांगितलं, मालक, माझ्या बापानं मला एक चांदीचं नाणं दिलंय, बघू कसं आहे. ते चांदीचं नाणं पाहिलं आणि त्या तरुणाला एवढा आनंद झाला. म्हणजे तू आणलेलं एक नाणं आणि माझ्या जवळचं एक नाणं, आपल्या प्रपंचात किती नाणे झाले आता? 2 नाणे झाले. ती म्हणली, तुमच्याकडेही नाणं आहे का? असं म्हणले, आहे. दाखवा. म्हणले, आता नाही, सकाळी दाखवतो, कारण हे इथं नाही, मी पडक्या राजवाड्यामध्ये ठेवलेलं आहे. बरं म्हणले, सकाळी दाखवा बरं का. बरं. वैशाख महिना, कडाक्याचं ऊन. सकाळ म्हणता म्हणता वेळ बराच झाला. नाश्ताच 12 वाजता झाला त्या तरुणाचा. बघू नका, नवीन लग्न. नाश्ता 12 वाजता झाला आणि 12 वाजता नाश्ता झाल्यानंतर ते नाश्ता केल्या केल्या मालकाला म्हणले, मालक, तुम्ही म्हणला होता ते चांदीचं नाणं दाखव, कुठं आहे ते नाणं? आणून द्या ना, दाखव, मला पाहायचंय. म्हणजे जातो ना. परिस्थिती नाजूक होती. पादत राणी पायात नाही, डोक्यावर पांग काही घेण्याकरता नाही, अनवणी पायानं आणि रिकाम्या डोक्यानंच बिचारा चालू लागला. बघता बघता 12:30 वाजले. जमीन तापलेली आहे. सूर्यनारायण आग ओकतोय आणि गॅलरीत बसलेला राजा, त्या राजाचं एकदम लक्ष त्या तरुणावर गेलं. तरुणा आणि राजानं विचारलं त्या नौकराला, कोण आहे रे तो? पायात पादत राणे नाही, डोक्यावर काही घेतलं नाही, किती भयानक ऊन आहे, उष्णता वाढली आहे, त्याला काही बोलतंय का नाही? त्या तरुणाला इकडे घेऊन ये. नौकर गेला आणि त्या तरुणाला पकडलं आणि वर राजाने बोलवलंय सांगितलं. राजानं ओळखलं. म्हणजे हा तर मजूर दिसायला का रे? अनवणी पायानं कुठं फिरतोय? त्यानं सगळी घटना सांगितली. राजासाहेब, माझं लग्न झालं, पत्नीनं बापाकडून ते चांदीचं नाणं आणलंय, तुम्ही मला 6 महिन्यापूर्वी दिलेलं नाणं. म्हणले, दिलं त्यानं. कुठं ठेवलंय? म्हणजे तुमच्याच पडक्या राजवाड्यात ठेवलंय आणि ती पत्नीनं हट्ट केला मला पाहायचंय म्हणून ते आणण्याकरता निघालतो, तेवढ्यात तुम्ही इथं बोलवलंय. राजा म्हणला, त्या नाण्याकरता अनवणी पायानं फिरतो, तुझी मला दया आली, खरं बोलणार आहेस. खजिनदाराला बोलून घेतलं आणि म्हणले, याला 100 नाणी देऊन टाका चांदीचे. लगेच 100 नाणी चांदीचे त्याला देऊन टाकले. हे म्हणले, हे 100 नाणी घे, आता डोक्यातलं चांदीचं नाणं काढून टाक. बरं म्हणले, हे 100 नाणी आता दिले, तू काय करणार या नाण्याचं? तो म्हणला, पहिलं बाटाच्या शोरूम मध्ये जाणार आणि बाटाच्या शोरूम मध्ये जाऊन चांगला बाटाचा बूट घेणार. दुसरं रेमंडच्या शोरूम मध्ये जाणार, रेमंडचे कपडे घेणार. तिसरं पुन्हा पटक्याच्या शोरूम मध्ये जाणार, पालपूर पटका घेणार, उपरणं अंगावर टाकणार, पालपूर पटका बांधणार आणि पायामध्ये बाटाचा बूट घालणार आणि पहिलं पडक्या वाड्यात जाणार आणि चांदीचं नाणं घेणार. अरे म्हणले, तुला 100 नाणे दिले, तर आता तरी डोक्यातलं चांदीचं नाणं काढणार नाही. म्हणले, चांदीचं नाणं निघत नाही. बरं. राजाने त्याची परीक्षाच घेतली. खजिनदाराला म्हणले, एक काम करायला, 500 सोन्याचे नाणे द्या. याला किती द्या नाणे? 500 सोन्याचे नाणे लगेच त्याला देऊन टाकले. 500 नाणे घेतल्याबरोबर ते राजाने विचारलं, आता 500 नाणे तुला दिले, याच तू काय करणार? तो म्हणला, पहिलं काम मी शोरूम मध्ये जाणार. कोणत्या? फॉर्च्युनर. फॉर्च्युनर गाडीच्या शोरूम मध्ये जाणार, चांगली असणारी टॉप मॉडेलची गाडी खरेदी करणार, नंबर 1 चा ड्रायव्हिंग करणारा ड्रायव्हर मी लावणार, 2 मजूर घेणार, त्यांना पोरं टिकाव देणार, टोपलं सोबतच घेणार
आणि ड्रायव्हरला म्हणणार गाडी कुठं घे, मनानं पडक्या राजवाड्याकडे घे. राजा म्हणला तुला 500 नाणे दिले तरी तुझ्या डोक्यातलं चांदीचं नाणं जायलाच तयार नाही. तो म्हणला राजेसाहेब ते नाणंच आपलं आहे. शेवटी राजाही जरा परीक्षकच होता. तुम्हाला काही करायचं पण याच्या डोक्यातलं चांदीचं नाणं काढायचं म्हणजे काढायचं. राजा म्हणला हे पहा मी तुला 500 नाणे चांदी सोन्याचे दिले तरी तुला ते नाणं बाजूला निघत नाही तुझ्या डोक्यातलं. आता एक माझा विचार आहे, मलाही संतती नाही, ही राज्य कुणाला द्यावा असा प्रश्न पडलाय. या राज्याचीच वाटणी करू, अर्ध तुला आणि अर्ध मला. पंचमंडळीला बोलून घेतलं, म्हणले दुरी टाका, उजवीकून द्यायचं का डावीकून द्यायचं त्याला विचारा. नेमकं राज्य कुणीकून सोडायचं, उत्तरेकडून सोडायचं का दक्षिणेकडून सोडायचं विचारा त्याला. त्यावेळेस त्या प्रधानाने विचारलं तुला नेमकं कुणीकूण राज्य घ्यायचंय, तुला राज्य द्यायला राजे तयार आहेत. तो म्हणला ज्या बाजूला पडका राजवाडा येतो त्या बाजूने घ्यायचंय. का? कारण तिथं काय आहे, माझं चांदीचं नाणं आहे. मी का सांगायला विनोदा करता नाही, संतांना दुसरं काही जरी मिळालं तरी ते आपल्या हृदयातून गोविंद बाजूला काढत नाहीत. म्हणून काळ त्यांच्या समोर नतमस्तक होतोय. गोविंद आसनी, गोविंद शयनी आणि गोविंद त्यामनी बैसल असे. त्याचा परिणाम स्वरूपता नावाची मुक्ती स्वतः भगवान त्यांना देतो शेवटच्या चरणामध्ये. तुका मने शंख चक्राचे शृंगार, 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 तुका मने शंख चक्राचे शृंगार. नामामृत सार मुखा माझी मुखा माझे मुखा माझे नामामृत सार मुखा माझे नामामृत